नंतर 6 महिन्याचा काळ निघून गेला आणि भगवंतानं सर्व गोपिकांना सांगितलं आपापल्या घरी निघून जा। त्यावेळेला सर्व गोपिका आपल्या घरी आल्या। इकडं कंसानं बैठक बोलवली मथुरेमध्ये। त्यावेळेला कंसाच्या काही दुष्ट माणसांनी सांगितलं, कंसा अरे तू वेडा आहेस, 12 वर्षाचा काळ निघून जातोय, आता असत्यानं जमणार सत्यानं जमणार नाही, काहीतरी असत्य आणि असत्य करून त्या कृष्णाला मारण्याचा प्रयत्न कर असं दुष्टांनी ज्यावेळेला कंसाला सांगितलं त्यावेळेला कंसाला ते पटलं आणि मग कंसानं धरून या यज्ञाचं निमित्त केलं। कृष्णाला आणि बळीरामाला मथुरेला आणून ठार करायचा असा त्यानं बेत रचला। त्यावेळेला कंसानं सांगितलं कृष्णाला आणि बळीरामाला पाठवणे योग्य असा त्या ठिकाणी आपल्या मथुरेत कोण सत्पुरुष आहे। काही लोकांनी अक्रूर काकांचं नाव सांगितलं। अक्रूराला राजसभेत बोलवलं आणि कंसानं अक्रूराला सांगितलं, अक्रूरा उद्या सकाळी सकाळी गोकुळाला जायचं, कृष्णाला आणि बळीरामाला धनुर्याग यज्ञाचं आयोजन पाहण्यासाठी मामांना बोलवलंय असं म्हणून आणायचं। अशा प्रकारची सूचना अक्रूराला दिली। रात्रभर अक्रूर काकांना झोप आली नाही। इकडं कृष्णाला 11 वर्षे 51 दिवस झाले होते गोकुळामध्ये। आज यशोदाईचं कामात मन लागत नव्हतं। सकाळी सकाळी हजारो गवळणी यमुनेच्या पाण्याला गेलेल्या, पण आज त्यांना पाणी घेऊन जायची इच्छा होत नव्हती। रोज यमुनेचं पाणी खळखळ खळखळ वाहणारं, पण आज ते पाणी सुद्धा संत संत वाहू लागलं। रोज पक्ष्यांचा जो किलबिलाट होता तो आज पक्ष्यांचा किलबिलाट नव्हता। आणि मग काही गवळणी एकमेकीला म्हणत होत्या, का ग असे दुश्चिन्ह निर्माण होतात। एकमेकीला दुःखद वातावरणामध्ये आपल्या मनातल्या विचारधारा बोलून दाखवत असताना गोपाळ कृष्ण परमात्मा गायी घेऊन आले। दिवसभर गायी चालल्या आणि गोरज मुहूर्तावर भगवान कृष्ण परमात्मा बळीराम दादा गोपाळांच्या समेत गोकुळात आले। तोपर्यंत अक्रूर काकांचा रथ गोकुळामध्ये येऊन पोहोचला होता। नंदबाबाच्या वाड्यासमोर रथ सोडला। कृष्ण परमात्माने बळीरामानं गायी आपल्या गायीच्या गोट्यात सोडल्या आणि नंदबाबांना भेटण्यासाठी ज्यावेळेला महालात गेले त्यावेळेला अक्रूर काका दिसल्याबरोबर अक्रूर काकांचं नंदबाबाचं दर्शन घेतलं। कृष्णाच्या आणि बळीराम दादाच्या लक्षात आलं, आप दादा कल यहाँ गोकुल में आप नहीं है, इसलिए सब अपने मित्रों के घर में जाकर उसको आज आनंद देना है असं दोघांनी ठरवलं। आणि नंदबाबाला कृष्ण सांगतात, बाबा मी माझ्या मित्रांच्याकडून येतो। कृष्ण आणि बळीराम दादा आज प्रत्येक गोपाळाच्या घरी जात होते। प्रत्येक गोपाळ आनंदित झाले। गोपाळांना वाटायचं देव आमच्या घरी आज मनाने आला। कृष्ण परमात्मा आल्याच्या नंतर त्या गोपाळांच्या आयांना सुद्धा समाधान वाटायचं। भगवंत त्या ठिकाणी सर्व गोकुळामध्ये आपल्या मित्रांच्या गोपाळांच्या घरून आल्याच्या नंतर रात्रीचे 8 वाजले। यशोदाईचं मन लागत नव्हतं। अचानक अक्रूर काका का आले। भोजन झालं। भोजन झाल्याच्या नंतर नंद बाबाचा आणि अक्रूर काकांचा संवाद होऊ लागला। यशोदाईचा कान भिंतीला होता। नंदबाबांनी सावकाशपणानं विचारलं, काका आज अचानक का बरं गोकुळाला येणं केलं। त्यावेळेला अक्रूर काकांना सांगितलं, बाबा धनुर्याग यज्ञाचं आयोजन कंसानं केलंय आणि ते आयोजन आणि मथुरा ही राजधानी आहे, पाण्यासाठी मी कृष्णाला बळीरामाला घेऊन जाण्यासाठी आलोय। असं ऐकल्याबरोबर यशोदाईला मूर्छना आली। त्यावेळेला भगवान कृष्ण परमात्माला दहीभाताचा काला यशोदाई रोज 8 वेळेला खाऊ घालायच्या। आजही खाऊ घातला होता आणि नेमकंच भगवंताला वाटलं मी जर आता नाही झोपी गेलो तर माझ्या आईला झोप लागणार नाही आणि त्या आईचं रात्रभर दुःख मला पाहणार नाही, म्हणून भगवंतांनी डोळे झाकले, झोपेचं सोंग घेतलं। यशोदाई रात्रभर रडत होत्या। नंदबाबाचा आदेश होता पहाटे कृष्णाला आणि बळीरामाला ताबडतोब त्या ठिकाणी त्यांचं आटोपून त्यांना मथुरेला पाठवा। तो आदेश असणारा शिरसावंद्य होता। जड अंतकरणानं यशोदेनं कृष्णाला, रोहिणीनं बळीरामाला स्नान घातलं, वस्त्र अलंकार परिधान केले। कृष्ण परमात्मा आणि बळीराम दादा जाणार आहेत। यशोदाईला आज राहत नव्हतं। यशोदाई अंतकरणातून दुःख करत होत्या। तोपर्यंत सर्व गोकुळामध्ये वार्ता पसरली आणि एक दुसरीला दुसरी तिसरीला हजारो गवळणी दारात आल्या आणि यशोदेला त्या ठिकाणी बोलतात, अगं यशोदे कुठे आहे आमचा कृष्ण, दाखव आम्हाला। गवळण म्हणते यशोदेला कोठे गे सावळा सांगे
भगवंतानं अक्रू काकांना सांगितलं, काका सगळ्यात अगोदर रथ हाका. हाका म्हटल्याबरोबर त्या गोकुळातल्या दुःखाला पारावा राहिला नाही. काही गवळणी रथाच्या समोर आडव्या पडल्या, काही आपले केस मोकळे सोडून शोक करत होत्या, काही आपल्या मुखामध्ये माती घालत होत्या. भगवंतानं काकांना सांगितल्याबरोबर रथ असणारा गोकुळाच्या बाहेर आला. बाहेर आल्याबरोबर हजारो गवळणी त्या रथाच्या पाठीमागे जाऊ लागलेले आहेत, शोक करू लागलेले आहेत. रथ दूरपर्यंत निघून गेला. गवळणी असणाऱ्या दुःखामध्ये, आकांतामध्ये आणि शोकामध्ये घडवून गेल्या. सर्व गोकुळामध्ये शोकमय अवस्था. इकडं रथ मथुरेत पोहोचला. भगवान कृष्ण परमात्मा बळीराम दादा उतरले. कंसाला निरोप कळाला. कंसानं कवल्यापिढी नावाचा हत्ती पाठवला. कृष्णाला आणि बळीरामाला वाटेतच त्या ठिकाणी ठार मारावं. भगवंतानं बळीराम दादानं तो कवल्यापिढी नावाचा हत्ती दोघात दात धरले. त्याला उंच गरगर फिरवलं, दंदिरी आदळलं. कवल्यापिढी हत्तीचा घात केला. पुढे एका माळ्याने स्वागत केलं. त्याच्यानंतर कुब्जा नावाची दासी तिनं कंसाला चंदन घेऊन जाऊ लागली. कृष्णाला पाहिल्याबरोबर तिचा भाव निर्माण झाला. भगवंतानं त्या ठिकाणी तिचा उद्धार केला. 8 जागेवर वाकडी होती. भगवंतानं तिच्या पायाच्या अंगठ्यावर आपला पाय दिला, हनुवटीला झटका दिला आणि बरोबर सरळ झाली कुब्जा. भगवान कृष्ण परमात्माने कंसाने कवल्यापिढी नावाचा हत्ती ठार केल्याची वार्ता कंसाला कळाली. त्यानं मनामध्ये धसका घेतला आणि चाणूर मुष्टिकासारखे योद्धे त्या धनुर्याग यज्ञामध्ये बोलवले. कृष्णाने बळीराम पोहोचल्याबरोबर चाणूर आणि मुष्टिकांनी त्या ठिकाणी कृष्णाने बळीरामाच्या समेत मल्लयुद्ध करायला सुरुवात केली. कृष्णाने बळीरामाने चाणूर आणि मुष्टिकाचा घात केला. कंसाला भीती निर्माण झाली. कंस आपल्या प्राणाच्या भीतीनं पळून जाऊ लागला. कृष्ण परमात्मा पाहतात कंसाला पळतोय. भगवंत त्याच्या पाठीमागे लागले, पकडला, त्याच्या हृदयावर बसले आणि दंदिरीन बुकीचा घाव घातला. कंसाचा निपात केला. सर्वांना आनंद वाटला आणि भगवंताच्या नावाचा गजर केला. कृष्ण भगवान की जय. कंसाला ठार केल्याच्या नंतर भगवंतांनी आपलं बिरीद सत्य केलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत. जे धर्माचं रक्षण करण्यासाठी, दुष्टाचा निपात करण्यासाठी देवा अवतरले, ते कार्य पार पाडलं आणि कारागारात गेले. आई बाबांची सुटका केली. उग्रसेनेला परत मथुरेचं राज्य दिलं. इकडं कंस ठार झाल्याची वार्ता आणि त्या वार्तेनं, त्या दुःखानं व्यतीत झालेल्या त्याच्या 2 पत्न्या आप्ती आणि प्राप्ती नावाच्या आपल्या बाबाच्याकडे निघून गेल्या. आणि त्यावेळेला त्या आप्ती प्राप्तीच्या बाबाला फार दुःख झालं. त्यानं कृष्णाच्या विरोधात कारवाया करायला सुरुवात केली. त्या आप्ती प्राप्तीचे वडील होते जरासंध नावाचे दानव. त्या जरासंधानं मथुरेवर 17 वेळेला आक्रमण केलं. 17 वेळेला माझ्या भगवंताने रथाला तो जरासंध बांधला आणि सोडून दिला. परत आपल्यामुळं या मथुरेतल्या जनमानसांना त्रास होतोय. बळीराम दादानी कृष्णाने बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये ठरलं विश्वकर्माजींना बोलवण्याचं. बरं, शांत बसू द्या मंदिरात. कृष्णाने बळीरामाने विश्वकर्माजींना बोलवलं. विश्वकर्माने सांगितलं, देवा का बोलवलं? कृष्णाने बळीरामानं सांगितलं, पाण्यामध्ये तुम्ही एक नगर निर्माण करा. विश्वकर्मांच्या करवी पाण्यामध्ये एक स्वर्ण नगर बनवलं रात्रीच्या रात्रीलाच आणि त्या नगराचं नाव द्वारका असं ठेवलं. भगवंतानं 3 वाजता सर्व मथुरावासी उचलले मायेनं आणि द्वारकेमध्ये नेऊन ठेवले. ज्यावेळेला पहाट झाली त्यावेळेला जे लोक जागे झाले, त्या द्वारकेतले सोन्याचे मंदिराचे कळस चमकू लागले. प्रत्येक मंदिरामध्ये घंटा वाजू लागल्या आणि त्या लोकांच्या लक्षात आला, रे ही भगवंताची किमया आहे. भगवंतानं द्वारका निर्माण केली आणि त्या द्वारकेचे राजे भगवान कृष्ण परमात्मा झाले. भगवान कृष्ण परमात्मा द्वारकेचे राजे झाल्याच्या नंतर भगवंताची जी कीर्ती होती ती जगभर पसरली. आणि मग जगभर पसरल्याच्या नंतर विदर्भ देशामध्ये भीमक राजा आणि त्यांना रुक्मिणी नावाची मुलगी. भीमक राजा सत्वगुणी होते. सत्वगुणी असल्या कारणानं त्यांच्याकडे संताची येजा असायची. साधू संताची येजा असल्या कारणानं रुक्मिणी आई साहेब वयाच्या 10व्या वर्षी आपल्या बाबाच्या मांडीवर बसायच्या आणि मांडीवर बसून ज्या वेळेला साधू संत भीमक राजांच्याकडे यायचे, एक सुदेव नावाचे संत यायचे आणि द्वारकेच्या राजाची कीर्ती, द्वारकेच्या राजाचा पराक्रम, द्वारकेच्या राजाचं ऐश्वर्य यांचं गुणगान गायचे.
जायचे त्यावेळेला माझ्या रुक्मिणी आईसाहेबांना ठरवलं वयाच्या 10व्या वर्षी पती करेल तर द्वारकेचा राजा असं ठरवलं आणि ठरवल्याच्या नंतर आता रुक्मिणी आईसाहेब विवाह योग्य झाल्या आणि मग घरामध्ये विवाह संबंधीचा संवाद होऊ लागला। रुक्मिणीला 4 भाऊ होते, रुक्मी, रुक्मांगद आणि रुक्की नावाचे। सर्वात ज्येष्ठ बंधू असणारा रुक्मिया ज्या वेळेला भीमक राजा त्यांच्या पत्नीशी संवाद करतायत, आपली रुक्मिणी आता विवाह योग्य झाली, आपल्याला पती शोधणं गरजेचं आहे, त्यावेळेला ज्येष्ठ बंधू असणारा रुक्मिया त्यांना आपल्या आई बाबांना सांगितलं माझ्या रुक्मिणीच्या माझ्या बहिणीच्या लग्नाचे अजिबात तुमची चिंता करायची नाही, कारण मी तिचा वडील भाऊ आहे, मीच वर शोधणार, मी सर्व काही ताईच्या विवाहाचं करणार, तुम्ही आई बाबांना अजिबात मध्ये तोंड घालायचं नाही असं ज्या वेळेला रुक्मियानं बोलून दाखवलं त्यावेळेला आई बाबाचा नाविलाज झाला। हा दुष्ट दानव संगतीतला होता, यानं रुक्मिणीचं लग्नही जमवलं। नवरदेवी पाहिला शिशुपाल नावाचा त्याचा मित्र दानव व्रतीचा होता आणि लग्न जमवलं, तिथंही काढली आणि कौंडण्यपुरामध्ये जानवसाई दिला। ज्या वेळेला रुक्मिणीच्या कानावरी वार्ता गेली त्यावेळेला रुक्मिणीने आई बाबांना सांगितलं आई बाबा मला हा विवाह मान्य नाही, मला शिशुपाल नवरा नकोय। त्यावेळेला आई बाबाचा नाविलाज झाला, रुक्मिणीनं अन्न पाण्याचा त्याग केला आणि जानवसा दिल्यामुळं तिथंही काढली। 7 दिवसाची हळद निघली रुक्मिणी आई साहेबांची। सर्व वराडी मंडळी कौंडण्यपुरामध्ये येऊ लागले। रुक्मिणी यानं सांगितलं शिशुपालाला बाबा नुसतं वराड आणू नको, सैन्य सुद्धा आण, का तर द्वारकेचा जो कृष्ण आहे ना त्यानं बाल अवस्थेमध्ये दही दूध तूप लोण्याची चोरी केलेली, त्याला चोरीची सवय माझ्या रुक्मिणीचं हरण करल, अशा मुळे सावध होण्याची सूचना दिली आणि शिशुपालाचं वराड कौंडण्यपुरामध्ये आलं। रुक्मिणीला वाईट वाटू लागलं, रुक्मिणी चिंता करू लागल्या माझ्या लग्नाची बंधू करीन तयारी, किल्ले कोट उभारिले द्वारी, सैन्य ते पुष्कळ जमले, देशोदेशीचे राजे मिसळले, का म्हणून या आज माझ्या दादानी निश्चय म्हणतो केला, शिशुपाल वर देण्याचा अविचारी वृत्ती अंगीकारली, मणिबोधका त्या तुटली, अशा विचारी मनाला आज माझ्या दादानी निश्चय म्हणतो केला, शिशुपाल वर देण्याचा। आज दादाने असा का निर्णय घेतला? वाईट वाटलं रुक्मिणीला। रुक्मिणीनं अंगाला हळद लावू दिली नाही, सख्या विनंती करत होत्या आणि मग शिशुपाल नवरदेव बनून आला कौंडण्यपुरामध्ये। 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं, रुक्मिणीच्या आई बाबाने एकांतात येऊन रुक्मिणीची समज काढली। रुक्मिणीला आई वडिलांना स्पष्ट सांगितलं आई बाबा हा प्राण गेला तरी चालल, माझ्या भगवंताशिवाय माझ्या कृष्णाशिवाय मी पती वरणार नाही। नाविलाज झाला आई बाबांचा, म्हणून रुक्मिणीनं एक 7 श्लोकाचं पत्र लिहिलं। शौर्य, पराक्रम, ऐश्वर्य, संपन्नता, नम्रता, भक्ती आणि जीव रूपानं शरणागती पत्करलेली या 7 श्लोकाचं पत्र माझ्या भगवंताच्याकडं त्या ठिकाणी लिहिलं आणि जे संत भीमक राजाकडे यायचे, सुखदुःख असणारे आपले मांडायचे, त्यांच्याकडे त्या ठिकाणी हे पत्र दिलं आणि सांगितलं 6 दिवस निघून गेले, सुदेव आलेच नाही द्वारकेवरून, आता 7वा दिवस उजडला, रुक्मिणीचा विवाह पार पडणार। त्याच्या आदल्या दिवशी त्या कौंडण्यपुराच्या भीमक राजाचा नियम होता, आई अंबिका मातेचं पूजन केल्याशिवाय, आई अंबिका मातेचा आदर केल्याशिवाय घरामध्ये कार्य पार पडणार नव्हतं। म्हणून रुक्मिणीनं आदेश दिला आणि रुक्मिणीला सांगितलं, सैन्याला सज्ज सांगितलं आणि सकाळ झाल्याबरोबर आई अंबिका मातेच्या पूजनासाठी रुक्मिणी आई साहेब ज्यावेळेला तयार झाल्या त्यावेळेला रुक्मिणीने विचार केला चला आपण तर आपला देह त्याग करणार आहोत, पण जी शक्ती आहे रुक्मिणी ह्या लक्ष्मीत, संपत्तीत आणि आई अंबिका माता ह्या शक्तीत, संपत्ती आणि शक्ती जोपर्यंत एकत्रित येत नाही तोपर्यंत आपल्याला सुख उपभोगता येत नाही। माझ्या रुक्मिणी आई साहेबांना विचार केला आधी माया शक्तीचा आशीर्वाद घ्यावा, नाही भगवंताची प्राप्ती झाली तर प्राणाचा त्याग करावा। म्हणून रुक्मिणी आई साहेब आई अंबिका मातेचं पूजन करण्यासाठी सज्ज झाल्या। मैत्रिणीचा चौकोन गराडा आहे, त्याच्या बाजूने सैन्याचा गराडा आहे, मधोमध रुक्मिणी आई साहेब मंद मंद पावलानं चालतात।
आपल्या सख्यांच्याकडे विचारतात, अगं सुदेव दिसतात का कुठं? त्यावेळेला रुक्मिणीच्या मैत्रिणी सांगतात, रुक्मिणी तू थोडं स्थिर राहा, सर्व काही तुझ्या मनासारखं होईल. त्यावेळेला त्या सख्यांना रुक्मिणी म्हणतात, माझ्याच्याने आता धीर धरणं होत नाही. हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू. रुक्मिया माझला शिशुपाला ते, रुक्मिया माझला शिशुपाला ते, देत काय करू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू. सुदेव ब्राह्मण पाठविला तो, सुदेव ब्राह्मण पाठविला तो, येईना काय करू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, कृष्ण मजाला वरू कसा ग बाई हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू. एका जनार्दनी पूर्ण कृपेने, एका जनार्दनी पूर्ण कृपेने, कृष्ण मजला वरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू कसा ग बाई, हरी बिन धीर धरू. सख्या सांगतात, रुक्मिणी तुझ्या मनासारखं होईल ग, चिंता करू नको. असं म्हणतात न म्हणतात माझ्या रुक्मिणी आई साहेबांच्या शरीरावर शुभ चिन्हांचे संकेत होऊ लागले. असे संकेत होत असताना 4-2 सख्यांनी सांगितलं, बघ रुक्मिणी वारकरी येतोय, वारकरी येतोय असं म्हटल्याबरोबर रुक्मिणीच्या अंतःकरणामध्ये आनंद उत्साह संचारला. चला माझ्या भगवंतानं माझा स्वीकार नाही केला हरकत नाही, पण वारकऱ्यांच्या पर्यंत त्या ठिकाणी माझ्या दुःखाचा निरोप, माझ्या अंतःकरणातली तळमळ तर माझ्या भगवंताच्या पर्यंत पोहोचली. सुदेव आले, सर्व त्या ठिकाणी त्या मैत्रिणीच्या गरड्यातून रुक्मिणी आई साहेबांच्याकडे आले. रुक्मिणी आई साहेबांना साष्टांग दंडवत घातला आणि रुक्मिणी विचारतात, वारकरी बाबा भगवंताने स्वीकार केला? त्या वारकऱ्याने सांगितलं, हो माय तुझा स्वीकार केला. कोण आनंद झाला रुक्मिणी आई साहेबांना. अगदी त्या ठिकाणी आनंद उत्साहामध्ये रुक्मिणी आई साहेबांना या अंबिका मातेच्या मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्याबरोबर रुक्मियानं त्या शिशुपालाचं सैन्याला सांगितलं, सावध, रुक्मियाचं सैन्य, शिशुपालाचं सैन्य. आणि मग त्या सैन्याच्या गरड्यामध्ये माझ्या रुक्मिणी आई साहेब ज्या वेळेला मंदिरामध्ये प्रवेश करतात त्यावेळेला भगवंताच्या लक्षात आलं, भगवंत रथ घेऊन आले. बळीराम दादाला वाटलं कृष्ण परमात्माने सांगितलं नाही. बळीराम दादानं नांगर मुसळ घेतलं, रथ घेतला आणि कौंडण्यपुराच्या दिशेने आले. तोपर्यंत रुक्मिणी आई साहेबांना मंदिरात प्रवेश केला, दोन्ही हात जोडले आणि अंबिका मातेला, शक्तीला, बघा संपत्ती रूपी लक्ष्मी, शक्ती रूपी आई अंबिका मातेला विनंती करते, सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते, नारायणी नमोस्तुते. अशी प्रार्थना केल्याबरोबर आदिमाया आदि शक्तीने एक फूल झोकलं रुक्मिणी आईच्या दिशेने. रुक्मिणी आईने तो कृपा प्रसाद आपल्या हातामध्ये घेतला, दोन्ही नेत्राला लावला, हृदयाशी लावला आणि उजवी प्रदक्षिणा करतात. उजवी प्रदक्षिणा करत असताना भगवंतांना आवाज दिला, रुक्मिणी मी आलोय. हात दिला, हातामध्ये घेतला, रुक्मिणीला रथावर ओढलं आणि द्वारकेच्या दिशेने रथ दौडू लागले. इतक्यामध्ये दूर अंतरावर गेल्याच्या नंतर सर्व सैन्यामध्ये हलकल्लोळ झाला. रुक्मिणी पळाल्या, रुक्मिणी पळाल्या. युद्धाला सुरुवात झाली. बळीराम दादा त्या ठिकाणी युद्ध करू लागले. रुक्मियाचं सैन्य, शिशुपालाचं सैन्य, भगवंतही त्या ठिकाणी बाण सोडू लागले. दूर पर्यंत रथ गेला. रुक्मिया भगवंतानं पकडला, मारणार. रुक्मिणीच्या डोळ्याला पाणी आलं. देवानं रुक्मिणीकडे पाहिलं, विचारतात, रुक्मिणी
मारू का याला? रुक्मिणीनं सांगितलं देवा कसं का असाना भाऊई नका मारू. देवानं सांगितलं रुक्मिणी अगं तुझ्या आणि माझ्यामध्ये हा आडवा आलाय. रुक्मिणीनं सांगितलं देवा आडवा जरी आला असला तर माझ्याकडे बघून क्षमा करा. का आम्ही बाल अवस्थेमध्ये असताना फार खेळायचो. बाल अवस्थेमध्ये माझा दादा मला म्हणायचा ताई तू जर परक्या घरी गेलीस आणि दिवाळीला जर भाऊबीज आली तर मी कोणाच्या हातानं ओवाळू. असं रुक्मिणीचे डोळे भरून आले. रुक्मिणीनं देवाला आठवणी करून दिल्या त्या रुक्मियाच्या. तो म्हणायचा देवा उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळीन कोण ओवाळण्यासाठी मज वाटे भुर भुर इथे साऱ्याच बहिणी परक्या घरात परी माझ्या ताईची निराळीच प्रीत उद्याचीच भाऊबीज कोण मला ओवाळीन. देवा असं तो म्हणायचा. आणि आम्ही लहानपणी खेळ खेळत असताना तो म्हणायचा ताई ग ताई तू झालीस परक्याची ताई ग ताई तू झालीस परक्याची उद्याला सून तू मोठ्याची उद्याला सून तू मोठ्याची ताई ग ताई तू झालीस परक्याची ताई ग ताई तू झालीस परक्याची. बालपणी मी खेळ खेळलो बालपणी मी तू खेळ खेळलो भांड भांडलो आता हरीण माझी दुसऱ्याची ताई ग ताई तू झालीस. अशा अनेक विचारानं रुक्मिणी आई साहेबांना दुःखाचा बाण फोडला. भगवंताला वाटलं जाऊ द्या म्हणून भगवंतानं त्या रुक्मिणीला क्षमा केली. पण त्याचे 5 पाठ काढले अर्धी दाढी अर्धी मिशी काढली आणि सोडून दिला. रुक्मिणीला घेऊन भगवंत द्वारकेच्या काही अंतरावर पोहोचले. बळीराम दादाने इकडे सर्व सैन्याचा निपात केला. या दुष्ट रुक्मिणीनं पुन्हा सैन्य गोळा केलं. पुन्हा भगवंतावर आक्रमण केलं. पुन्हा भगवंतानं त्याचा पराजय केला. इकडे बळीराम दादा परत आले. कृष्णाने सांगितलं दादा लग्नाची तयारी करा. आता रुक्मिणीला या ठिकाणी कोणीच नाही. जा यादवांच्या स्त्रियांना म्हणावं कुणी आई बना कुणी मावशी बना कुणी आत्या बना कुणी सख्या बना आणि सर्वत्र निमंत्रण पाठवा. लग्नाचा मंडप द्या. बळीराम दादानं कृष्ण परमात्माचे हे सर्व आदेश पाळले. आणि विश्वकर्मेच्या करवी तो लग्न मंडप दिला. सर्व पत्रिका पाठवल्या निमंत्रण पाठवले. यादवांच्या स्त्रिया नटल्या सजल्या आणि भगवान कृष्ण परमात्मा आता नवरदेव म्हणून आणि कृष्ण रुक्मिणी आई साहेबांना पत्नी म्हणून वरण्यासाठी विश्वाचा मालक त्या ठिकाणी सज्ज झाला. इकडे लग्न मंडपामध्ये पाहुणे मंडळी येऊ लागली. ऋषी मुनी जपी तपी योगी 56 कोटी यादव सर्व तो लग्न मंडप असणारा तुडुंब भरला. ब्रह्मवृंदाने आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी माईक घेतले आणि ब्रह्मवृंद म्हणू लागले. आता काय म्हणू लागले तिकडे नवरदेव नवरी सज्ज करा. अक्षदा सर्वांना वाटा. नवरीचे मामा नवरदेवाचे मामा नवरीला घेऊन या. सर्व तयारी त्या ठिकाणी करा. अशा प्रकारचे ब्रह्मवृंद ज्या वेळेला सूचना देऊ लागले त्यावेळेला सर्वांनी त्या ठिकाणी टाळी वाजवायची भजन करायचं बरं का. भूमिशंडावजी सोळंके नवरीचे मामा यांनी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचंय. त्याच्यानंतर दुसरे मामा घेऊन याय कुणीतरी उठवत आहे. महादेवजी जाधव कृष्णाचे मामा काय हुंडा घ्यायचा आहे तुम्हाला हुंडा घ्यायचा आहे त्याच्यामुळं वाढव आवाज वाढव भया त्याचा आवाज देऊ त्याला. हा फुलं टाका फुलं आहेत का नाही टाकायला. फुलं नवरदेव नवरी चांगला करवणीला टाकायला. पुढं
शुभ मंगल सावधान 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 शुभ मंगल सावधान सावधान राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी ही कन्या सगुणा बरा नृपवरा पुण्यावरा देईजे आता एक विचार श्रीकृष्ण नवरा समर उमने पदरगी रूपमान ज्येष्ठ वडील बंधूच्या पुसणे पुऱ्या सदा शुभमंगल लाभोत्तये सद्गुणं साधनी स्थिर कर्म योग आपुल्या वा बांधवा भूषणं सा
असे वाघवादा डाळला संपूर्ण घटिका आली असे भावे सद्गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा साजिरे दो पक्षी कुलदेवता सूर्यासना सोंगल तारा बलंत बलंत देव विद्या बलंत बलंत देव वाजंत्री बहुगल बलान करणे सर्वांनी टाळ्या वाजवा गोपाल कृष्ण भगवान तोपावाले वाजवा गोपाल कृष्ण भगवान की जय भगवान कृष्ण परमात्मा आवाज दे याला आवाज बढायला भगवान कृष्ण परमात्मा रुक्मिणी आई साहेब यांचा विवाह पार पडल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबानं भगवंताच्या गळ्यामध्ये वरमाला घातली भगवंतानं त्या ठिकाणी रुक्मिणीच्या गळ्यामध्ये वरमाला घातली संसार रूपानं भगवंतानं पत्नी म्हणून रुक्मिणीचा स्वीकार केला पण देवरूपी भगवंतानं जीवरूपी रुक्मिणी रूपी भक्ताचा स्वीकार केला आणि मंगलमय वातावरणामध्ये चार प्रकारच्या त्या मंगलवाद्याच्या निनादामध्ये भगवान कृष्ण परमात्माना आणि रुक्मिणी आई साहेबांनी या ठिकाणी विवाहबद्ध अवस्था उभा टाका इकडे उभा टाका भगवान कृष्ण परमात्मा आणि रुक्मिणी आई साहेबांचा विवाह पार पडल्याच्या नंतर आलेल्या सर्व त्या ठिकाणी ऋषीमुनी साधू संत जपी तपी योग्यांनी सर्वांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या ते पुढे करा घरातले जाधव परिवारातले आता मग नवरदेव नवऱ्याला आणावं लागेल बस बस एकड वास एकड होतं सगळ्यांना फुगडी का नाही लाज वाटत पुरुष मंडळी देवाच्या दारात खेळायची बघा तिकडे तिकडे बघा तिकडे जरा माग बघा माग तुम्ही निस्त्याच्या लक्ष्मी उभं टाकलं राहिलं चालेल वाजवा सोन्याचा भासिंग लगीन देवाचं लागलं
कृष्ण गोपाल कृष्ण पुढचं तुम्ही म्हणा राधा कृष्ण गोपाल कृष्ण 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 गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला पुढचं बोला पुढचं बोला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला मुरली मनोहर नंदलाला गोपाला 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 देवकी नंदन गोपाला 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 देवकीनंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला देवकीनंदन गोपाला देवकी नंदन गोपाला देवकीनंदन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 कृष्ण भगवान जय जय श्री राधे श्याम आपापल्या जागेवर बसा 5 सौभाग्यवती
आमचाच गड्याचाच आवाज कमी पडायला तुम्ही म्हणू का बरं आता थांबा जराशी. राधे राधे बोल राधे 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 बोल राधे राधे. वाह वाह गोकुळ अवतरलं. अब सभी ने गाना. हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे. राधे 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 श्याम मिला दे राधे राधे बोलो राधे राधे. अरे धर्माळे में राधे राधे वृंदावन में राधे 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 राधे. तुम्ही एवढंच म्हणायचं तुम्ही एवढंच म्हणायचं. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. बरसाने में राधे राधे नंदगांव में राधे राधे राधे. आम्ही म्हणू राधे राधे तुम्ही म्हणा राधे राधे. राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे राधे. राधे 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 कृष्ण मिला दे राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे गोपाल कृष्ण भगवान की जय. कृष्ण परमात्माच्या नावासोबत राधेचा मंत्र जपत जा. मायबापानो राधेचा मंत्र कृष्णाच्या नामासोबत जपल्याच्या नंतर देवाला तो मंत्र तो जप फार आवडतो. रा म्हटल्याबरोबर आपलं मुख वाचतं. डा म्हटल्याबरोबर आपलं मुख मिटतं. रा विकार बाहेर पडतात. डा सात्विकता भगवंताच्या कृपेनं हृदयात प्राप्त होते. म्हणून राधेचा मंत्र फार महत्वाचा. आता कथा सांगायला वेळ नाही नसता राधेचा मंत्र किंवा राधेचं नाम जपल्याच्या नंतर देव किती प्रसन्न होतो असंही त्या ठिकाणी भागालेलं आहे. पण या ठिकाणी गोकुळामध्ये अनेक प्रकारचे कृष्ण परमात्माच्या बद्दलचे आरोप खोड्या सर्व काही यशोदेच्या कानावर गेल्या. यशोदेनं कृष्णाला नाही बळीरामाला ताकीद केली उद्या सकाळी सर्व गोपाळांच्या समेत आता गायी चरण्यासाठी वनात जायचं. आणि सांज वेळेला भगवान कृष्ण परमात्माच्या सर्व सवंगड्याला घेऊन वाड्यावर बोलवायला लावलं. भगवान कृष्ण परमात्माचे सर्व सवंगडी पेद्या सुदाम्या वाकड्या बोबड्या श्रीधामा मधुमंगल सर्व गोपाळ ज्या वेळेला नंदबाबाच्या वाड्यावर आले त्यावेळेला यशोदेनं सर्व गोपाळांना सांगितलं गोपाळांनो आता उद्यापासून माझा काना माझा कृष्ण माझा जीव की प्राण असणारा तुमच्या मी आता स्वाधीन करते बाबांनो. रोज तो माझ्या नेत्रासमोर असायचा पण आता तो माझ्या नेत्रासमोर राहणार नाही. आता तुमच्या स्वाधीन करते सांभाळा. अशा प्रकारचे यशोदाई त्या सर्वांना सूचना देतात. दोघाला पाठ नाही का. जवळीचा खेळा जाऊ नका दूरी जवळीचा खेळा जाऊ नका दूरी सांभाळा मुरारी प्राण माझा सांभाळा मुरारी प्राण माझा. जवळीचा खेळा जाऊ नका दुरी जवळीचा खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा. मुरारी स्वामी माझा. यशोदेच्या नेत्राला पाणी आलं. यशोदाईनं सर्व सवंगड्याला एकत्रित बसवलं आणि त्या गोपाळांच्याकडे पाहून बोलतात गोपाळांनो माझा लाला मी आता तुमच्या स्वाधीन करते राजांनो.
बाबा तो कधी वनात गेला नाही, आई बाबाला सोडून कधी बाहेर गेला नाही, पण आता जवळीच खेळा जाऊ नका दुरी. किती जीव, किती प्राण, किती आत्मीयता असेल माझ्या यशोदाईला, कारण त्याला त्या ठिकाणी आतापर्यंत आम्ही कधी दूर सोडलं नाही. म्हणून बाळांनो, माझ्या कृष्णाला आता सांभाळा. अशा प्रकारच्या गोपाळांना सूचना दिल्या. गोपाळ आपल्या घरी निघून गेले. पहाट झाल्याबरोबर इकडं कृष्णाला यशोदाईनं, बळीरामाला रोहिणी आईनं सजवलं, पितांबर नेसवला, खांद्यावर घोंगडी दिली, हातामध्ये काठी, कमरेला पावा, माथ्यावर मोऱ्याचा पीस, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी. तारी तो धेनू जे गजेटी. खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, खांद्यावरी कांबळी, हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यावरी घोंगडी, हातामध्ये काठी, खांद्यावर घोंगडी, हातामध्ये काठी. आणि भगवान कृष्ण परमात्मा धेनू चारितो आता जगजेठी. भगवान कृष्ण परमात्माला सजवले. छोटे छोटे गोपाळ, छोट्या छोट्या गाया. आणि आता भगवंत आपल्याला गोकुळामध्ये दिसणार नाही. सर्व त्या गोकुळामध्ये वार्ता पसरली आणि हजारो गवळणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मधोमध असणारा भगवंत, पुढं काही त्या ठिकाणी गाई, मागं गाई, दोन्हींच्या मधोमध असणारा कृष्ण परमात्मा गाई घेऊन वनाच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रयाण करतात. त्या भगवंताचं मनमोहक रूप पाहण्यासाठी त्या गवळणी आसुसलेल्या माझ्या यशोदाई बोलतात, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोट समेरो मदन गोपाल, छोट समेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटी छोटी बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोट समेरो मदन गोपाल, छोट समेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे बाल, छोट समेरो मदन गोपाल. छोट समेरो मदन गोपाल. भगवंत असणारे त्या सर्व गोपाळांना घेऊन वनाच्या दिशेने गेले. भगवान कृष्ण परमात्मा ज्या दिवशी गायी चारायला गेले, ज्या दिवशी भगवंत शाळेत गेले, त्या दिवशी तिथी शास्त्रकार सांगतात गोपाष्टमी दिवशी. त्या दिवशी तिथी कोणती होती? गोपाष्टमी नावाची तिथी होती. त्या गो अष्टमीच्या दिवशी विश्वाचा धनी ज्याच्यासाठी अवतार घेतला, त्या अवताराची परिणिती पूर्ण करण्यासाठी, गायीचं रक्षण करण्यासाठी भगवंत गेले. भगवंतानं ज्या गायी चारल्या त्या किती वनात चारल्या? 5 वनात चारल्या. किती लाख गायी होत्या? 9 लाख गायी. किती भक्ती आहेत देवांना प्राप्त करण्यासाठी? 9 भक्ती आहेत. 9 लाख गायी. आणि किती वन आहेत? 5 वन आहेत. कोणते वन आहेत? वृंदावन, ताडवन, अंबिकावन, कुंजवन आणि तपोवन. हे झाले कथा रूपानं. पण अध्यात्म रूपानं कोणते वन आहेत ते? हे कितीचं मिळून बनलेले? 5चं, नाही का? आणि त्या 5च्या मिळून बनलेल्या देहानं आत्मारूपी कृष्ण परमात्मा, आणि त्या आत्मारूपी कृष्ण परमात्मानं मनेरी रूपी गाय सांभाळली. जर मनेरी रूपी गाय त्यानं नाही सांभाळली ना, तर हा 5चा बनलेला त्या गायीच्या अधीन राहत नाही. माय बापानो लक्षात ठेवा. म्हणून माझ्या भगवंतानं आता वनामध्ये गायी चारल्या. आणि मग सर्व गोपाळ भगवंताला म्हणू लागले, देवा अरे तू मोठ्याचा म्हणून आम्हाला गायी वळायला लावतो, आता तुझ्यावर वळती आली. भगवंताला सांगितलं काही हरकत नाही. कळंबाच्या झाडावर चढले, बासरी काढली आणि बासरीचा स्वर चढल्याबरोबर लाखो गायी त्या बासरीच्या स्वरानं त्या ठिकाणी
चारा खायचा विसरल्या, वासर गाईचं प्राशन दूध प्राशन करायचं विसरले आणि मग त्या बासरीच्या स्वराचा निनाद असताना भुलविले 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 वेणुनादे, भुलविले 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 वेणुनादे, वेणु वाजविला गोविंदे, 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 वेणु वाजविला गोविंदे. रणचारा लुंग धाली, उच्चे वाहो निया ठेवी, रणचारा लुंग झाली, उच्च वाहोनिया ठेवी. भुलविले 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 वेणुनादे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे, वेणु वाजविला गोविंदे. वेणू वाजविला गोविंदे. परिणाम नुसता वाजवला का नाही, वाजविल्यानं त्या स्वरानं झालं काय, भुलविले भुलविले. परिणाम त्या गायींची, वासरांची, गोपाळांची, गवळणीची अशी स्थिती झाली, बासरी वाजू नको म्हणायची वेळ आली. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे, तुझ्या मुरलीने तहान भूक हरली रे. नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. अशी म्हणायची वेळ आली. का म्हणायची वेळ आली? कारण त्या मुरलीच्या स्वरानं त्या गायींना, वासरांना, गोपाळांना एवढंच नाही, यमुनेचं पाणी सुद्धा जे जलद गतीनं वाहत होतं, त्या बासरीचा स्वर ज्या वेळेला भगवंताच्या वाणीतून निघायचा त्यावेळेला ते यमुनेचं पाणी सुद्धा संत संत वाहू लागलेलं होतं. असे अनेक प्रकारचे त्या ठिकाणी भगवंत त्या वनामध्ये लीला चरित्र करत असताना या कंसानं अगासूर नावाचा, बकासूर नावाचा, किशी नावाचा दैत्य पाठवला. भगवंताने त्या सर्वांचा उद्धार केला आणि इकडं भगवान कृष्ण परमात्मा गायी चारून झाल्याच्या नंतर सर्व गोपाळांच्या शुद्रे एकत्रित करायचे आणि सर्व गोपाळांना स्वतः कळंबाच्या झाडाखाली बसून आपल्या हातानं प्रसाद द्यायचे. का? कारण वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. गोपाळांनो, कारण हे फक्त मृत्यू लोकात प्राप्त करता येतं बाबांनो, हे स्वर्गामध्ये प्राप्त होत नाही, हे वैकुंठातील देवांना प्राप्त होत नाही. म्हणून त्या गोपाळांना देव आनंद देऊ लागले, अनेक प्रकारचे खेळ खेळू लागले आणि खेळ खेळत असताना आज भगवंताच्या लक्षात आलं. सर्व गोपाळांना सांगितलं, गोपाळांनो तुम्ही गाई घेऊन जा. आईने जर विचारणा केली तर म्हणावं कृष्ण मामाच्या गावी गेले. भगवंत आज सांज वेळेला एका कळंबाच्या झाडावर जाऊन बसले आणि आपल्या बासरीचा स्वर छेडू लागले. इकडं सांज वेळ होती, त्या गोकुळामध्ये गवळणी स्वयंपाक करत होत्या, काही पतीची सेवा करत होत्या, काही आपल्या शरीरावर अलंकार परिधान करत होत्या. पण ज्या वेळेला त्या भगवंताच्या बासरीचा स्वर कानावर पडला, त्या सर्व गोकुळामध्ये गवळणींची काय स्थिती झाली. मुरली दिवाणी बने मैं दीवाने बने, दीवाने बने मैं दीवाने बने, मुरली के नादे दीवानी बनी, मुरली के नादे दीवाने बने, मुरली के नादे दीवाने बने. दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी
होटाचं पालिस डोळ्याला लावू लागल्या, डोळ्यातलं काजळ ओटाला लावू लागल्या. स्वयंपाक करत असताना जे हात खरकटे होते तसेच त्या ठिकाणी घेऊन वृंदावनाच्या दिशेनं प्रयाण करू लागल्या. एक 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 करून हजारो गवळणी त्या वृंदावनाच्या प्रांगणात आल्या. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. भगवंतानं ज्या वंशात अवतार घेतला त्या देवतेला सांगितलं, आता 6 महिने मावरायचं नाही. माझ्या चंद्रानं त्या ठिकाणी जो प्रकाश दिला तो जणू काही अमृत शिंपडल्यासारखा त्या यमुनेच्या काठावर वृंदावनाच्या प्रांगणामध्ये वालुकामय प्रदेशामध्ये त्या चमचमणाऱ्या प्रकाशानं जणू काही असं वाटत होतं की आकाशातलं चांदणच पृथ्वीवर अवतरलं की काय. हजारो गवळणी एकत्रित आल्याच्या नंतर माझ्या भगवंतानं हजारो रूप घेतले. त्यावेळेला ही वार्ता कैलास पर्वतावर गेली. पार्वती आई साहेब निघाल्या. भगवान भोले बाबांना विचारलं, पार्वती कहाँ जाना है? पार्वतीने सांगितलं, वृंदावन मध्ये. क्यों? कारण वृंदावन में जो विश्व व्यापक जगत नियंता भगवान कृष्ण परमात्मा वो रास रचाने वाले हैं, इसलिए मैं जा रही हूँ. भगवान भोले बाबा बोलतात, पार्वती माझाने त्याचं हृदय वेगळं नाही ग, आणि तो जर अशी लीला करत असेल तर मला यावंसं वाटतं. पार्वतीने सांगितलं, तुम्हाला जमायचं नाही, फक्त तिथं गोपिका आहेत, ओनली लेडीज नो जेंट्स. असं म्हणून ज्यावेळेला पार्वतीने सांगितलं त्यावेळेला भगवान शंकराला वाईट वाटलं, अंतकरण दुखावल्या गेलं. पार्वती मी सुद्धा लेडीज बनतो, मी सुद्धा स्त्री बनतो. भगवान शंकर त्या ठिकाणी स्त्री बनले आणि स्त्री बनल्याच्या नंतर पार्वतीला सांगितलं कृष्ण परमात्मा सर्वांचा परिचय घेतील. त्यावेळेला फक्त पार्वती माझ्यासाठी खोटं बोल असं कोण म्हणाले? देव सुद्धा म्हणला मालकिनीला, बरंच काही हातात असते ना तुमच्या. भगवान शंकरांना सांगितलं, पार्वती माझ्यासाठी थोडं खोटं बोल. पार्वती म्हणली, काय बोलू? काही नाही. भगवंत ज्यावेळेला परिचय घेतील आणि मला विचारतील त्यावेळेला तो एकच म्हणायचं, आमची ही गवळण मुकी म्हणायचं. मुकी काय म्हणायचं? गुंगी. हमारी ओ गोपिका गुंगी आहे. पार्वती म्हणली काय हरकत नाही. आणि मग भगवान शंकर आले पार्वतीला घेऊन, पण बाई घेऊन, म्हणजे बाई बनून आले. ब्रह्मदेव आले, कारण विश्व व्यापक पूर्ण समावतार कृष्णाचा आहे आणि हे सर्व देवदेवतांना ती लीला सर्वांना पाहिजे होती. आणि मग सर्वजण एकत्रित आल्याच्या नंतर भगवंतानं सगळ्या गोपिकांचा परिचय घ्यायला सुरुवात केली. पार्वतीपर्यंत भगवान कृष्ण परमात्मा आले आणि कृष्ण बोलतात, ओ सखी तुम कहाँ से आई हो? पार्वती बोली, मैं कैलाश से आई हूँ. असं म्हणलं की ही जी धबाडची धबाडी गवळण होती ती मागं सरकली. तिनं मारवडणीसारखा असा पदर घेतला होता. एक एकाचे हृदय ओळखलं देवानं, कारण ही गवळण नाही, हे गवळे आहे म्हणून. भगवंत पुढे पाय टाकतात, ओ सखी आप कहाँ से आई हो? लगेच तिनं मागं सरकायचं धबाड्या गवळून की देवाने पुढे उडी मारायची. पार्वती हसू लागल्या. पार्वती म्हणल्या, आता माझ्याच हातात आहे म्हणल्या, जराशी मज्जाच आणते. आणि त्यातनं पार्वती कधी कधी तसं भगवान शंकर पाठीमागे सरकू लागले. आणि मग खूप झाल्याच्या नंतर पार्वतीला नवल वाटला. हसल्या पार्वतीने बोलतात, ओ कान्हा, ओ मेरी सहेली है, ओ ही मेरे कैलाश से आई है. कृष्ण बोलतात, ओ बोलती क्यों नहीं? अपना परिचय क्यों नहीं देती? आपलं नाव गाव का सांगत नाही? त्यावेळेला पार्वती म्हणल्या, कृष्णा ती गवळण माझी शेजारीनीच आहे, पण तिला बोलता येत नाही, मुकी असं म्हणणं. आणि विश्वव्यापक जगन्नियंता भगवान कृष्ण परमात्माला नवल वाटलं का एक एकाचे हृदय गोडी साखरेचे ठाई. भगवान कृष्ण परमात्माने हजारो रूप घेतले, हात पकडले. हे च्या अगोदरच करायचं होतं आपल्याला, पण आता वेळ झाली आणि सर्वांच्या समेत भगवंत त्या ठिकाणी फक्त आता बसल्या बसल्या टाळ्या वाजवा, नाही तर 5 मिनिट आपल्याला मस्त भजन करायचं होतं, आनंद घ्यायचा होता. आता लग्नाचा घेऊ. त्याच्यामुळे भगवंतानं सर्वांच्या त्या ठिकाणी सोबत एक एक रूप घेतलं, हात पकडले. आपण भुलानी जशी खेळतो ना, भुलोनी कुडासारखी एकोणमुखीच्या पायात पाय घालून पाडायची वेळ, अशा वटकल्या असतात का त्या गवळणी? नाही महाराज. हाताचा अंतर घेऊन अगदी चंद्रासारखे गोल आकार. आणि मग त्या सर्व गवळणीच्या समेत माझा भगवंत त्या ठिकाणी अनेक अनेक जन्म ज्यांनी तपस साधना केल्या, ज्या भगवंताला प्राप्त करण्यासाठी अहोरात्र भगवंताची साधना केली, त्यांच्या मनातलं मनोरथ पूर्ण करण्यासाठी माझ्या भगवंतानं 6 महिन्याची रात्र केली. आणि प्रत्येकीच्या सोबत देव नाचू लागला. चंद्रदेव, इंद्रदेव, भगवान शंकर, त्यांच्या त्या ठिकाणी पत्न्या, स्त्रियांचे रूप घेऊन आणि हजारो गवळणी राधा नाचे, कृष्ण नाचे, राधा नाचे, कृष्ण नाचे, नाचे गोपीजन, नाचे गोपीजन, गोपी नाचे, गोपी नाचे, गोपी नाचे, यमुना नाचे, यमुना नाचे, नाचे सभी जन, नाचे सभी जन.
महादेवनाचे एकाला वाटत नाही का आपण उठावा देवासाठी निजावा, पण माणसाला वाटतं म्हणा पण दुसरे नाव ठेवते नाही का. आमच्या तिकडं कथा असल्या नग म्हणलं तरी नुसता जप जरी सुरू केला मायबापानो असा आनंद उत्साह घेतात. कारण आपण कुणाच्या दारात नाहीत, आपण भगवंताच्या दारात आहेत. भगवंत कोण आहे तर जे काही सर्व आहे ते भगवंत आहे. त्याच्यासाठी हे शरीर, त्याच्यासाठी हा भाव, त्याच्यासाठी ही संपत्ती, त्याच्यासाठी हे ऐश्वर आपण त्या ठिकाणी त्याला समर्पित करायचंय. लाजून मनात खिजून लोकांचा विचार करून आपलं कधी भलं होत नसतं. लक्षात ठेवा. राधानाचे कृष्णनाचे नाचे सभी जन, चलो रे चलो चले वृंदावन, महादेवनाचे पार्वतीनाचे नाचे सभी जन, चलो रे चलो चलो वृंदावन, ब्रह्मदेवनाचे सावित्रीनाचे नाचे सभी जन, चलो रे चलो चलो वृंदावन, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, बाके बिहारी नंदलाल मेरो है, बाके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गडबडी नका. गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, बाके बिहारी नंदलाल मेरो है, बाके बिहारी नंदलाल मेरा है, आके बिहारी नंदलाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोविंद मेरो है गोपाल मेरो है, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला फुगडी करा, फुगडी. नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, मुरली मनोहर नंदलाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला नंदन गोपाला, गोपाला गोपाला. संपून जाते. गोपाल कृष्ण भगवान जय जय श्री